श्री स्वामी समर्थ आणि धन्य भक्ताचा प्रसंग। एकदा एक गरीब भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला। तो खूप दारिद्र्यात होता आणि त्याच्या कुटुंबाची अवस्था हलाखीची होती। त्याने स्वामी समर्थांसमोर आपली समस्या मांडली आणि त्यांना प्रार्थना केली, स्वामी, माझ्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे। अन्न, वस्त्र आणि पैसे काहीही नाही। कृपा करून माझी मदत करा। स्वामी समर्थांचा चमत्कार। स्वामी समर्थांनी शांतपणे ऐकले आणि त्या भक्ताला विचारले, तू आजपर्यंत काय केलेस? तो भक्त म्हणाला, स्वामी, मी काहीही चुकीचे केले नाही। फक्त परिस्थितीने मला असहाय केले आहे। स्वामींनी त्या भक्ताला सांगितले, जा, गावाबाहेर जाऊन एका विशिष्ट झाडाखाली खड्डा खोद। तिथे तुला एक पात्र सापडेल। त्या भक्ताला काही समजले नाही, पण स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून तो दिलेल्या ठिकाणी गेला आणि खोदायला सुरुवात केली। खोदताना त्याला एक धातूचे पात्र सापडले, जे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते। श्री स्वामी समर्थ आशीर्वाद देतात भक्ताला। संपत्ती मिळाल्यावर तो भक्त स्वामी समर्थांच्या चरणी परत आला आणि आभार मानू लागला। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझे आयुष्य बदलले। हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले। स्वामी समर्थांनी हस्त सांगितले, भक्ताने श्रद्धा ठेवली तर त्याचे सर्व संकटे दूर होतात। मात्र या संपत्तीचा वापर नेहमी चांगल्या कार्यासाठी कर। श्री स्वामी समर्थांची शिकवण। 1. श्रद्धा आणि सबुरी। भक्ताला स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेवून त्यांचे वचन पाळले पाहिजे। 2. चांगल्या कार्यासाठी संपत्तीचा उपयोग। संपत्तीने अहंकार न वाढवता ती लोककल्याणासाठी वापरणे हेच खरे धर्म आहे। 3. स्वामींची कृपा सर्वांवर। कोणताही भक्त जो निःस्वार्थ भावनेने स्वामींना शरण जातो, त्याला त्यांची कृपा नक्कीच मिळते। भिवू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी। श्री स्वामी समर्थ।